नाशिक येथील युवा पोल्ट्री उद्योजक संदीप सोनवणे यांनी नाशिकपासून जवळ असलेल्या आडगावमध्ये एक मोठा पोल्ट्री प्रकल्प उभारला आहे। कडकनाथ सारख्या देशी जातींच्या कोंबड्यांचे पालन ते या ठिकाणी करत असतात। या पक्ष्यांच्या अंडीमध्ये व मांसामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यास सर्वत्र मोठी मागणी आहे। संदीप यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या पक्षाचा मूळ अधिवास असलेल्या झुबुआ म्हणजेच मध्य प्रदेश येथे भेट देऊन पक्ष्यांविषयी सविस्तर अभ्यास केला। सुरुवातीला म्हणजेच 2016 मध्ये अवघ्या 100 कडकनाथ पक्ष्यांपासून त्यांनी सुरुवात केली। आज जवळपास 40,000 कडकनाथ कोंबड्या त्यांच्याकडे आहेत। त्यांच्या माध्यमातून रोजचे 10,000 अंडी ते भारतात आणि भारताबाहेर ते विक्री करीत असतात। या माध्यमातून महिन्याला चांगलेच उत्पन्न संदीप हे घेत असतात। बघूयात त्यांची ही सुरुवात कशी झाली। कडकनाथ हा बेसिकली चिकनचा एक नवीन ब्रीड आहे, जो भारतातल्या जेवढे भारतातले चिकनचे जेवढे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा जेवढे जाती आहेत त्याच्यामधलं आपण त्याला किंग म्हणू शकतो। तर आदिवासी लोकांमध्येच आढळायचं किंवा आदिवासी लोकच यांना जास्त हे करायचे खायचे। पण ज्यावेळेस आमच्या खाण्यात आलं, म्हणजे ज्यावेळेस एका मित्राकडे मी त्याची टेस्ट घेतली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत। तो कोलेस्ट्रॉल लेवलला चांगला आहे, प्रोटीन कंटेंट सगळ्यात जास्त आहे, कोलेस्ट्रॉल लेवल 0% आहे किंवा बरेचसे प्रकार E आहे, B आहे, C आहे। सो असे बरेचसे कितीतरी विटॅमिन्स त्याच्या कडकनाथमध्ये आहेत। सो मला ज्यावेळेस लक्षात आलं की हे ब्रीड लोकांसमोर आलं पाहिजे, लोकांना इझिली अवेलेबल झालं पाहिजे, त्यामुळे मी प्रयत्न केला। याचं ऍक्च्युली मेन याचं जे आहे ते मध्य प्रदेशला झबुआ नावाचं जे डिस्ट्रिक्ट आहे तिथे बेसिकली यांचं मेन त्याचं उगम स्थान आहे। तिथून छोटेसे एक हार्डली 200 छोटे बर्ड्स आम्ही आणले होते आणि त्याच्याने आम्ही सुरू केलं। त्याच्यावर आम्ही खूप सारी R&D केली। त्यावेळेस प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ते एग्ज आम्ही लॅबला पाठवले तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या एग्ज मध्ये तेवढे कंटेंट नाही। मग आम्ही त्यासाठी परत रिसर्च केला। तर ज्यावेळेस मग आम्ही परत झबुआला एक रिटायर डॉक्टर होते ज्यांनी रिटायरमेंट घेतली होती ऑलरेडी, ज्यांनी कडकनाथमध्ये जवळपास PhD केली होती। जवळपास वयाचे त्यांनी 35 वर्ष कडकनाथमध्ये तिथे दिले होते। सो त्यांना मी माझ्याकडे हायर केलं आणि त्यांनी सगळ्यात आधी आल्यावर त्यांनी त्यांचं फीड, पक्ष्यांचं जे फीड आहे ते चेंज केलं। त्यांनी 18 प्रकारचे विविध इंग्रेडियंट्स टाकले आणि मग त्याच्यानंतरचं जे प्रोडक्शन आलं आणि ते एक ज्यावेळेस आम्ही लॅब टेस्टिंग केले दॅट टाइम त्या याच्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे होत्या, म्हणजे जेवढे प्रोटीन कंटेंट पाहिजे किंवा ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगतो किंवा गुगलने सांगितलंय तर त्या सगळ्या गोष्टी आमच्या एग्जमध्ये आता अवेलेबल सुरू झाल्या। सुरुवातीला चालू करताना खूप साऱ्या अडचणी होत्या, बिकॉज नवीन प्रॉडक्ट होतं, त्याची किंमत इतर याच्यापेक्षा थोडीशी जास्त होती, थोडी म्हणण्यापेक्षा जरा जास्त होती। जसं नॉर्मल एग जर आपण 9-10 रुपयाला जर परचेस करतो तर कडकनाथ तर तेच अंडं होलसेलने 30 रुपयाला जात होतं। 5.5 महिन्यानंतर ही कोंबडी अंडा द्यायला सुरुवात करते आणि तिच्या होल लाईफ मध्ये ती हार्डली फक्त 60 ते 70 अंडे एक कोंबडी फक्त देते आणि 2 दिवसाला तिचं एक अंड मिळतं। सो त्याच्यामुळे तो जो कॉस्टिंगचा इफेक्ट होता तो खूप मोठा होता। आम्ही मार्केटिंगवर जास्त भर दिला, आम्ही पॅकेजिंगवर जास्त भर दिला, कारण आजकाल असं म्हणतात की जे दिखताय वही बिकताय। सो त्या याच्याने आम्ही आमची पॅकेजिंग व्यवस्थित केली, जे इझिली अफोर्ड करू शकतील। त्यांना एकदा ट्रायलला दिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना त्याचे फायदे कळाले तर देन ते कंटिन्यू आमचे ग्राहक बनून राहिले। आज मला सांगायला आनंद वाटेल की पूर्ण भारतात आमचे दररोज जवळपास 10,000 अंडी जातात आणि भारताबाहेर देखील आम्ही आता सुरू केलंय। म्हणजे जेव्हा आता दुबईत आमचं एक मागे शिपमेंट गेलं जिथे चिकन गेलं, अंडे गेले किंवा आमचे विविध प्रॉडक्ट गेले। सो आम्ही नुसतं चिकन आणि अंड्यांवर न थांबता मग हळूहळू आम्ही त्याचा शॅम्पू केला, देन त्याचं आम्ही रेडी टू ऑपरेट पावडर केली आणि आज मला सांगायला आवडेल की आज 200 ते जवळपास आम्ही आता 40,000 कोंबड्यांपर्यंत आता पोहोचलो आहोत। खरं सांगायचं तर हे माझं स्वतःचं फील्ड नव्हतं, ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड नव्हतीच मला। म्हणजे मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होतो, कन्स्ट्रक्शन आम्ही करायचो। हे करत असताना कुठेतरी एक कंटाळवाणं वाटायचं, बिकॉज कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्हाला नवीन करण्यासारखं काहीच नसतं। सो हे करत असताना मला हे सुचलं की याच्यात खूप चांगलं आहे, म्हणून आम्ही कडकनाथकडे वळलो। आपले आता सध्या जे आपण अंडे आहेत किंवा चिकन आहे किंवा जी आपली जेवढी प्रोडक्ट आहेत, म्हणजे शॅम्पू आहे किंवा ब्लॅक विगर आहेत, हे सगळे प्रोडक्ट आहेत, तर हे सध्या सगळे पॅन इंडिया आहेत। म्हणजे प्लस त्याच्या व्यतिरिक्त दुबईत आमचं चांगलं आता चाललंय। दुबईत एक चांगला आमचा मोठा एक लॉट गेला, आता दुबईत कंटिन्यू सुरू होईल आणि पुढे इन फ्युचर लवकरच आम्ही कॅनडाला पण सुरुवात करतो। कडकनाथचे जे ग्राहक आहेत ते मला सांगायला आनंद वाटेल, म्हणजे मराठीतल्या स्वप्नील जोशी पासून तर हिंदीतल्या सलमान खान पर्यंत ही सगळी मंडळी कडकनाथचे आज डेली कस्टमर आहेत। रोजचे अंडे साधारणतः 10,000 अंडे आमची दररोज ही बाहेर जातात।
साधारणतः प्रोडक्शन आमचं एक 11,000च्या आसपास होतं दररोजचं अंड्याचं. आम्ही होलसेलने ते 30 रुपयाला देतो आणि मग कस्टमर पुढे ते कस्टमर म्हणण्यापेक्षा जो आमचा डीलर असतो तो जसं डिस्ट्रीब्युटर आहे, काही ठिकाणी ते 35 रुपयाला अंडे जातं, काही ठिकाणी 40